नमस्कार मित्रांनो. जसं की तुम्हाला माहीत आहे, म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीचा धमाका चालू झालेला आहे. अर्ज भरण्याची तारीख जी आहे ती 11 सप्टेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे. तुम्हाला 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे आणि तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर पुण्यामध्ये साकारू शकता, ते एकदम बजेटच्या रेंजमध्ये. तर त्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपवर हाय मेसेज जरी केला तरी तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट मिळून जाईल. आणि जर तुम्हाला माझ्याकडून फॉर्म भरून घ्यायचा असेल तर ती सोय आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त फॉर्म भरण्यासाठी तुम्ही मला फोनवर करू शकता. तर इतर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. त्याचं नक्की मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तसं आपण जेवढ्या म्हाडामध्ये साईट देण्यात आलेल्या आहेत त्या सर्व साईटचे साईट व्हिडिओ आपण आपल्यासाठी बनवत असतो. प्रत्यक्ष साईट व्हिजिट करून जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याची पूर्ण डिटेल माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशी कोणतीही माहिती मिस होणार नाही आणि आपल्या मित्रांसोबतही शेअर करा. तर आज आपण खराडी येथील गगन एव्हेन्सिया ही साईट व्हिजिट केलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की ही गगन एव्हेन्सियाची बिल्डिंग आहे, ज्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. तर एकदम प्राईम लोकेशनला ही साईट असणार आहे. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा आणि तुमच्या काही शंका असतील तर मला नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता आणि आपल्या मित्रांसोबतही आपला व्हिडिओ शेअर करू शकता. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर्वप्रथम आपण याची बेसिक माहिती पाहूया की या प्रोजेक्टचं नाव आहे गगन एव्हेन्सिया, जे की खराडीमध्ये आहे. युनायटी पार्क जवळ ही साईट आहे. त्याचा स्कीम कोड असणार आहे 889. LIG इन्कम ग्रुपसाठी स्कीम आहे, पण EWS मध्ये जे लोक येतात ते सुद्धा या स्कीमला अप्लाय करू शकतात. तसा म्हाडाचा नियम आहे की EWS वाले LIG मध्ये अप्लाय करू शकतात, LIG वाले MIG मध्ये करू शकतात. म्हणजे एक स्टेपवर तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी जे डिपॉझिट असणार आहे ते असणार आहे 20,708 रुपये. यामध्ये 20,000 रुपये तुमचे रिफंडेबल असतात आणि 708 रुपये नॉन रिफंडेबल असतात. म्हणजे तुमचा लॉटरीमध्ये नंबर नाही आला तर तुम्हाला 20,000 तुमचे परत मिळून जातात. शिवाय तुम्हाला इथे 1 BHK साठी इथे देण्यात आलेले आहेत. 11 1 BHK तर म्हाडासाठी अलोकेट आहेत. तर ज्याची प्राइस आहे जवळपास 15.68, म्हणजे 16 लाखापासून 19 लाखापर्यंत इथे प्राइस रेंज म्हाडाची ठेवण्यात आलेली आहे. कार्पेट एरिया असणार आहे 335 ते 421 स्क्वेअर फूट. आणि या ठिकाणी जे फ्लॅट देण्यात आलेले आहेत ते कमर्शियल बिल्डिंग मध्ये आहेत. म्हणजे म्हाडा प्लस कमर्शियल अशी बिल्डिंग आहे. म्हणजे खाली कमर्शियल स्पेस असणार आहे आणि वर त्याच्या म्हाडाचे फ्लॅट्स वगैरे असणार आहेत. आपण व्हिडिओमध्ये स्वतः पाहणार आहे व्यवस्थित. तर याचं जे डेट ऑफ कंप्लीट आहे ते पूर्ण रेडी पोझिशन आहे सध्या फ्लॅट हे. तुम्हाला लॉटरी नंबर आला की तुम्ही लगेच ताबा घेऊ शकता. या स्कीमला कोणतेही लिटिगेशन नाही आहेत. यामध्ये टोटल 5 विंग्स आहेत, ज्या की ABCD 4 विंग्स बिल्डरचे आहेत. आणि जी फ्रंट रोड साईडला जी बिल्डिंग आहे ती म्हाडा प्लस कमर्शियल अशी असणार आहे, ज्यामध्ये पहिले 7-8 फ्लोअर कमर्शियल आहेत आणि त्याच्यावरती 14 पर्यंत म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. टोटल 11 फ्लॅट्स म्हाडाचे देण्यात आलेले आहेत आणि बिल्डरचे सुद्धा रेसिडेन्स फ्लॅट सुद्धा यामध्ये आहेत. तर अमेनिटीज तर तुम्हाला भेटणं थोडंसं कठीण आहे, कारण वेगळी बिल्डिंग आहे आणि रोड साईड असल्यामुळे तुम्हाला तिथे इंटरेस्ट सुद्धा बाहेरच्या बाहेर मिळून जाईल. त्यामुळे अमेनिटीजचा जास्त विषय तिथे राहणार नाही असं मला वाटतंय. तर या जसं मी सांगितलं तुम्हाला 14 फ्लोअर टोटल ही बिल्डिंग असणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक फ्लोअरला म्हाडाची 8 फ्लॅट्स आहेत. 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेसेस आहेत आणि जो पॅसेज आहे मधील तो 1.8 मीटर एवढा असणार आहे. तर आता आपण हे गुगल मॅप्सवर ही लोकेशन कुठे आहेत ते पाहूया. तर मित्रांनो, आता गगन एव्हेन्सिया ही साईट ऍक्च्युली कुठे आहे हे आपण गुगल मॅपच्या सहाय्याने पाहणार आहोत. तर हा तुम्हाला माहिती की हा खराडी एरिया आहे. खराडीमध्ये इथे सर्व IT पार्क्स वगैरे आहेत. NIT पार्क सुद्धा इथंच देण्यात आले, इथंच आहे. तिकडं चंदनगर एरिया आहे, इकडं वाघोली वगैरे एरिया इकडं आहे, इकडे विमाननगर एरिया आहे. तर खराडीमधील जो NIT पार्कचा एरिया आहे त्याच्या ग्रँड रोडलाच ही साईड देण्यात आली. तुम्हाला गुगलला सर्च करून तुम्हाला डायरेक्टली इथं शो होणार आहे गगन एव्हेन्सिया. तर हा जो आहे हा NIT पार्क असणार आहे आणि इथून हा ग्रँड रोडलाच ही साईट आहे. म्हणजे मेन रोडला ही साईट आहे, कोणते आतल्या वगैरे नाहीये. तर मेन रोडलाच ही साईट देण्यात आलेली आहे. त्यातल्या त्यात जी म्हाडाची बिल्डिंग आहे ती रोड टचच आहे. ह्या गगन एव्हेन्सिया हा प्रोजेक्ट आहे असा. आणि ही गगन एव्हेन्सियामध्ये कमर्शियल प्लस म्हाडा ही बिल्डिंग देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. आपण याचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, तर तुम्ही तो सुद्धा पाहू शकता. तो सुद्धा तुम्ही पाहणार आहात नक्कीच. तर ही जी आहे हीच आहे ती गगन एव्हेन्सिया ही बिल्डिंग. तर इथे कमर्शियल शॉप्स आहेत आणि इथे वरची जो एरिया आहे इथे म्हाडाचे फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. आपण ऍक्च्युअली साईट व्ह्यू केलेली आहे, तर तो सुद्धा आपण पाहणारच आहोत.
तर तुम्हाला एक फक्त अंदाज चांगला आलेला असेल की इऑन आय टी पार्कच्या खूप जवळ आहे ही. इऑन आय टी पार्कच्या क्षेत्रामध्येच आहे साईट ही. इझिली वॉकेबल डिस्टन्सवर सर्व आहे. सर्व तुम्हाला इथं स्टँडर्डपणा सुद्धा चांगला भेटणार आहे. सर्व तुम्हाला चांगल्या चांगल्या मोठमोठ्या सोसायट्या आहेत. एकदम लिव्हिंगसाठी एकदम स्टँडर्ड एरिया हा असणार आहे. तर याचा आपण फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे. तर आता आपण याचा फ्लोर प्लॅन पाहणार आहोत, जो की आपण म्हाडाच्या वेबसाईटवरून घेतलेला आहे. तर म्हाडाच्या वेबसाईटवर जो रेरा नंबर दिलेला आहे, तो रेरा नंबर तर काही सर्च होत नाहीये. कदाचित तो चुकीचा आहे किंवा काय आहे माहीत नाही, पण तो रेरा नंबर सर्चच नाही होत आहे. तेव्हा आपण म्हाडाच्या वेबसाईटवर ज्या इमेजेस आहेत म्हाडाच्या गगन बिल्डिंग त्याचाच आपण रेफर घेणार आहोत. तर तो आता आपण पहिले मास्टर प्लॅन पाहूया कसा आहे. तर तुम्हाला जसं की मी सांगितलं की ही रोड टचची बिल्डिंग आहे ग्रँड रोडला. हा रोड वायडिंगसाठी रोड सुटला तर इकडं हा ग्रँड रोड असणार आहे. तर ही जी विंग आहे ही कमर्शियल प्लस म्हाडा असणार आहे, जसं की इथं सुद्धा मेन्शन करण्यात आलेलं आहे कमर्शियल प्लस म्हाडा LIG बिल्डिंग. आणि या साईडला बिल्डरच्या ज्या विंग्स आहेत ते या साईडला आहेत. इकडे एम्युनिटी स्पेस वगैरे आहे आणि एंट्री वगैरे म्हाडाच्या गेटला वेगळीच असणार आहे, इकडून इथून असणार आहे. आणि मला वाटतं की कदाचित याला एम्युनिटीज म्हाडाच्या नसणार आहे, कारण कमर्शियल स्पेस आहे म्हणजे हा पूर्ण वेगळा केलेला असणारच आहे. आणि तोच जो असणार आहे वाट वगैरे तीच म्हाडासाठी पण असणार आहे. तर नक्कीच इथे एम्युनिटीज नसणार आहेत. आणि हा जो आहे असा आहे, हा याचा मास्टर प्लॅन असणार आहे. तर याचा आपण आता फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे. तर हा जो आहे याचा फ्लोर प्लॅन आहे. बघू शकते असं कमर्शियल बिल्डिंगवर हे फ्लॅट्स बसवलेले आहेत, त्यामुळे जसे बसतील तसे बसवलेले आहेत. याला कोणताही विचार केलेला नाहीये किंवा कसा असावा फ्लॅट, काय यामध्ये काहीसा विचार झालेला नाहीये. जसे बसवता येतील तसे फ्लॅट बसवून टाकले आहेत आणि म्हाडा जो कार्पेट एरिया आहे तो त्यांना देऊन टाकलेला आहे. अशा पद्धतीने हे रचना केलेली आहे असं मला वाटतंय. की 14व्या फ्लोअरचा आपण प्लॅन पाहूया की म्हाडा प्लस LIG तुम्ही इथं स्पष्ट पाहू शकता. तर यामधील हे जे आहे ते 1405 म्हाडा, 1406, 1407, 14व्या फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. आणि इथं बाकीचे पण फ्लॅट्स आहेत, कदाचित हे बिल्डरचेच असतील किंवा बिल्डरच्या इथं कुठं म्हाडाचा उल्लेख नाही आहे, फक्त 14व्या फ्लोअरला उल्लेख आहे म्हाडाचा. पण टोटल 11 फ्लॅट्स म्हाडासाठी अलोकेट करण्यात आलेले आहेत. तर ते कोणते आहेत तर याची तर इथं माहिती काही नाही आहे. पण ठीक आहे, 14व्या फ्लोअरला आहे तिथं पण फ्लॅटचं माप पाहूया. बाकी असतीलच यामध्ये 11 फ्लॅट तर नक्कीच असणार आहेत. तर ते 14 फ्लॅटमध्ये 1405 जो नंबरचा फ्लॅट आहे त्याचा आपण माप पाहूया. तुम्ही पाहू शकता की या फ्लोअरमध्ये टोटल फक्त 2 स्टेअरकेस आणि 2 लिफ्ट देण्यात आलेले आहेत. आणि टोटल 1 2 3 4 5 6 7 8 फ्लॅट्स आहेत पर फ्लोअरला. हे टोटल 8 फ्लॅट्स आहेत यामध्ये. आणि आता आपण ह्या 1405 जो बरोबर म्हाडा जो लिहिलेला आहे त्याचं डायमेन्शन पाहूया कसे आहेत. तर इथं एंट्रीलाच तुम्हाला सर्व लिव्हिंग रूम असणार आहे. लिव्हिंग रूमचं माप तुमचं जे आहे ते 10.5 बाय 10.5 असं आहे. एकदम कॉम्पॅक्ट साईजचा लिव्हिंग रूम आहे. पण हे इथं लिव्हिंग रूमला कुठेही मला विंडो, इथं आहे विंडो. इथं डक्टमध्ये विंडो देण्यात आली आहे लिव्हिंग रूमसाठी. मध्ये हा डक्ट आहे आणि डक्टमध्ये ही विंडो आहे. आता इथे प्रायव्हसीचा खूपच मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण सगळ्या डक्टमध्ये तुम्ही पाहू शकता किचन समोरच आहे. इकडं हे लिव्हिंग रूम, किचन सगळं असं म्हणजे प्रायव्हसीचा विषय इथं खूपच येणार आहे. कारण ही विंडो जी आहे ती डकमध्ये आहे. सर्व विंडो डकमध्ये देण्यात आलेली आहेत. म्हणजेच काय की नुसतं त्यांनी प्लॅन बनवून दिलेला आहे. जसं बसतील तसं बसवा असं. यामध्ये कोणताही
तर मित्रांनो, आपण गगन एव्हेन्सी या साईटवर आलेलो आहोत. हा ग्रँड रोड आहे. हा ग्रँड रोड पासून तुम्ही इकडे पाहू शकता की ही जी बिल्डिंग आहे ही मला वाटते की गगन एव्हेन्सी ही बिल्डिंग आहे. ही समोरची ए विंग आहे आणि ती बॅक साईडची ही बी विंग आहे. आणि हा असा पूर्ण रोड हा आहे ग्रँड रोड. आपण पाहूया आता की पूर्ण रेडी पोझिशन दिसते बिल्डिंग पूर्ण अशी. एकदम रोड टच अशी साईट आहे. या आसपासच्या अशा बिल्डिंग वगैरे आहेत. आता गगन एव्हेन्सी या बिल्डिंगचा जो मार्केट रेट आहे तो आपण थोडा पाहणार आहोत. ॲक्च्युली म्हाडाचा फ्लॅट आणि त्याचं कम्पेअर कुठंच नाही आहे. तर म्हाडाचा फ्लॅट एकदम बेकार असं बनवलेलं आहे. त्यांनी काहीच व्हेंटिलेशनचा विचार जास्त केलेला नाही आहे. फक्त आपण एक माहितीसाठी बघूया की ते फ्लॅटची किंमत काय आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता की 2 BHKचा जो फ्लॅट आहे तो 1 करोडपासून स्टार्ट आहे इथे. त्याचा जो कार्पेट एरिया आहे सर्व रेडी टू पोझिशन आहे. सर्व लोक इथे राहत पण आहे सध्या. रेडी टू मूव्ह सर्व हा प्रोजेक्ट आहे. म्हणजे लॉटरी तुम्हाला लागली तुम्ही डायरेक्ट राहायला पण जाऊ शकता किंवा भाड्याने सुद्धा देऊ शकता. तर 1 करोड पण स्टार्ट आहे. तसं म्हाडाचा फ्लॅट एक 20 लाखाच्या आसपास इथं किंमत देण्यात आलेली आहे. तर म्हाडाची फ्लॅटची पण पाहूया की कसं आहे. इथं रेट तुम्ही पाहू शकता की 14,700 याच्या आसपास रेट आहे. म्हणजे 13-14 हजार रेट इथं सध्या चालू आहे पर स्क्वेअर फूटचा. आता म्हाडाचा पर स्क्वेअर फूट रेट किती पडतो ते पाहूया. त्या ठिकाणी म्हाडा फ्लॅटचं आपण जे आहे ते कंपॅरिझन करूया मार्केट रेटची. तर म्हाडाचा फ्लॅट जो आहे छोटावाला सगळ्यात जो आपण धरलेला आहे तो 335 कार्पेट एरिया आहे. ज्याची किंमत म्हाडाकडून 15.68 लाख आहे. आपण समजा तुम्ही एक्स्ट्रा कॉस्ट अगर 3 लाख पकडली तरी तो 19 ते 20 लाखाच्या रेंजमध्ये तुम्हाला फ्लॅट हा भेटणार आहे. हा फक्त अंदाजित रक्कम आपण सांगत आहोत की ऍक्च्युअलमध्ये तुम्हाला जेव्हा फ्लॅट भेटेल त्याच वेळेला जे एक्स्ट्रा चार्जेस बिल्डरकडून येतील म्हणजे मेंटेनन्स किंवा MSCB चार्जेस असतील यामध्ये थोडं एकत्र होऊ शकतं. पण एक अंदाजे यापर्यंत येतं ते शक्यतो. तर तो अगर रेट आपण काढला पर स्क्वेअर फूटचा तर तो 5,900 पर स्क्वेअर फूट एवढा असणार आहे. आणि मार्केट जो सध्या चालू आहे तो जवळपास 14,000 पर स्क्वेअर फूट आहे. म्हणजे तुम्हाला निम्म्यापेक्षा कमी किमतीमध्ये इथे फ्लॅट भेटणार आहे. आणि या ठिकाणी रेंटचा जर विचार केला तर तुम्हाला या 1 BHK साठी तुम्हाला 15,000 प्लस इझिली रेंट तुम्हाला भेटून जाईल. इथे 15 ते 20,000च्या रेंजमध्ये तुम्हाला इथे रेंट 1 BHK साठी भेटतेच नक्की. एवढं त्या रेंजमध्ये इथं फ्लॅट्स अवेलेबल आहेत एवढ्या रेंटमध्ये. तर अगर ऍडव्हान्टेजचा विचार केला तर या साईटचा तर याचं फक्त लोकेशन खूप चांगलं आहे. इथे इन्व्हेस्टमेंट एक चांगली होऊ शकते. फक्त जो फ्लोर प्लॅन आहे तो थोडासा मला आवडलेला नाहीये. कारण इथं जे आहे ते किचन वगैरे नाही का असं बरोबर देण्यात आलं नाही. फ्लोर प्लॅन व्यवस्थित त्याचं बनवलेलं नाहीये. पण तुम्ही रेंटने देणार असाल किंवा बॅचलर लोकांना रेंटने घेण्यासाठी हा काहीच अडचण नाहीये. बॅचलर इथे इझिली रेंटने घेऊन राहू शकतात. त्यामुळे रेंटने देण्यासाठी हा फ्लॅट चांगला आहे. पण अगर तुम्हाला फ्लॅटची गरजच आहे आणि तुम्हाला फ्लॅट घ्यायचाच आहे तर तुम्ही इथं नक्की अप्लाय करू शकता याच एरियामध्ये घ्यायचं असेल तर. कारण यावेळी खराडीमध्ये जास्त ऑप्शन नाही आहेत. फक्त 2च ऑप्शन आहेत. त्यामुळे तुम्ही घ्यायचं असेल तर याला नक्की अप्लाय करू शकता. बाकी सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्या सर्व गोष्टींचा विचार करा आणि मगच अप्लाय करताना अप्लाय करा. तर व्हिडिओला एंडपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.